सबको जय श्री राम, जय जय राम। हम दवा लगाए 2.5 साल से, 2.5 साल से दवा लगा, काफी ज्यादा भीड़ हो रही है। दवा हम हिंदू राष्ट्र हैं, हिंदू के लिए बात करेंगे, आगे गौ सेवा के लिए। जिनको हिंदू राष्ट्र में बुराई कर रहे जे लोग अभी टांग खींच रहे हैं। सर्वप्रथम सर्व भावांना जय श्रीराम। तुम्हाला एक सांगतो मित्रांनो, जिथं कुठं ज्या बाबाचं दुकान बंद पडायच्या परिस्थितीत आलं, त्याला असं वाटतं आता माझ्या दुकानाचं बंद पडणार आहे किंवा माझा धंदा बंद पडणार आहे, तिथं हे बाबा लोक धर्ममतात घुसडतात। यांना माहिती आहे सनातन धर्म मधात घुसडला की यांचं दुकान कसं सुरळीत व्यवस्थित, जे काही धर्माचे ठेकेदार असतील ते यांच्या पाठीमागे उभे राहतात, कारण की त्यांची पण पोळी भासते ना हे। तर हे असे बाबा लोक, आता हाच नाही बाबा, आता याला तर धड बोलता येत नाही। तुम्ही सांगा, याला धड बोलता येत नाही, 4वी 5वी वर्गातला शिकलेला हा बाबा, हा लोकांच्या मोठ्या बिमाऱ्या ठीक करण्याचा नाही, तो म्हणतो ठीक केल्यात। आणि लाखोच्या संख्येमध्ये सुशिक्षित लोक, PhD केलेले लोक त्याच्या दर्शनाला जातात, म्हणजे किती मूर्खाचा बाजार आहे। आता याचं दुकान आहे, म्हणजे याचं दुकान धोक्यामध्ये आलं, तर आता यांनी घुसाडलं सनातन धर्म, की आम्ही सनातन धर्मासाठी असं करू, यू करू, ती करू। नाही बाबा, त्या खराच्या समर्थनात किती लोक रस्त्यावर उतरायच्या पाळीमध्ये होते आणि उतरले पण होते। हे चुतियागिरी बंद करा, धर्माला बदनाम नका करू। आपला सनातन धर्म खूप चांगला आहे, खूप श्रेष्ठ आहे। आणि आता ही जी स्पर्धा लागली ना, बाबा लोकांची स्पर्धा लागली, रोजचे नवीन बाबा तयार होत आहेत, कोणी नाचणारा बाबा, कोणी कोंबड्या मारणारा बाबा। या बाबांपासून सावध राहा, सुरक्षित राहा, नाहीतर खरात प्रकरण माहीतच आहे तुम्हाला। तर मित्रांनो, सावधान व्हा, अजून वेळ गेलेली नाहीये। परत एकदा सर्वांना जय श्रीराम।